हाय मित्रांनो, माझं नाव चैतन्य पत्की आहे आणि वेलकम बॅक. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी आज एक टॉपिक वेगळ्या विषयावर बनवतो आहे आणि जस्ट अ काइंड ऑफ ट्रिब्यूट म्हणून आणि तुमचं हार्डवर्क कधी वाया जात नाही हे एक एक्झाम्पल आहे या प्लेयरचं. त्या प्लेयरचं नाव आहे ईशान किशन. आता तुम्ही इमॅजिन करा, फक्त 2 वर्षापूर्वी जे बी सी सी आयचे ऑनररी सेक्रेटरी आहे मिस्टर जयेश शाह साहेब यांनी श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला इन पर्टिक्युलर डोमेस्टिक क्रिकेट न खेळल्यामुळे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स दोघांना एका वर्षासाठी डिनाय केलेले होते. बरोबर. त्यावेळेला असं वाटलं होतं की किशनचं एक प्रॉमिसिंग करिअर आहे, ते पण पृथ्वी शॉच्या अनफॉर्च्युनेटली मार्गावर जातं का काय, किंवा एकदम अनफॉर्च्युनेट काय प्रकार होतो का काय असं वगैरे. पण हाच ईशान किशन आज आहे 2 वर्षापेक्षा पण कमी कालावधीमध्ये झारखंडला, ज्यांनी 15 वर्षामध्ये पहिल्यांदा त्यांनी एक डोमेस्टिक टायटल मिळवून दिलं. सय्यद मुश्ताक अली करंडक, जे 20 ओव्हरचं प्रीमियर डोमेस्टिक टुर्नामेंट आहे इंडियामध्ये स्टेट साईड्सचं. त्याच्यामध्ये त्यांनी 10 इनिंग्समध्ये 517 धावा केल्या आहे. मित्रांनो, मी परत सांगतो, 10 इनिंग्समध्ये 517 धावा केल्या. 57.44च्या फिनॉमिनल ट्रिमेंडस ॲव्हरेजनी 197.32 त्याचा स्ट्राईक रेट आहे. ऑलमोस्ट एका बॉलला 2 रन म्हणून 197.32 म्हणजे काय त्यांनी परफॉर्मन्स केला असेल. आणि तुम्ही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी यावेळेला फॉलो केली असेल. सगळे मॅचेस टेलिकास्ट लाईव्ह झाल्या होत्या त्याच्या टी व्हीवर पण किंवा ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पण. एकदम फिनॉमिनल हिटिंग केली, काही पण माइंडलेस हिटिंग नव्हती. त्याचं टायमिंग एकदम इम्पेकेबल होतं, एकदम क्रुशल आणि एकदम चांगल्या पद्धतीने तो त्याचे एरिया आणि बॉलर्स पिकअप करत होता की कोणाला टार्गेट करायचं, कसं टार्गेट करायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केव्हा टार्गेट करायचं. 2 अर्धशतक, 2 शतक, 113 नाबाद विरुद्ध त्रिपुरा आणि सगळ्यात महत्त्वाचा नॉक त्यांनी फायनलमध्ये खेळला. 200पेक्षा जास्त हरियाणाने झारखंडला टार्गेट दिलं होतं. त्यांनी 101 नाबादची फिनॉमिनल खेळी केली ईशान किशननी आणि झारखंडला विजयश्री खेचून आणला. खूप 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 मॅग्निफिजंट परफॉर्मन्स होतं ईशानचं आणि मी तर म्हणतो की वा, मान गए दोस्त. कारण खूप त्याचा चांगला परफॉर्मन्स होता. हाच ईशान किशन ज्याला बी सी सी आयने सांगितलं होतं तो डोमेस्टिक क्रिकेटला प्रायोरिटी देत नाही, त्याच ईशान किशनला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच नाही तर हे पण लक्षात ठेवा, विजय हजारे करंडकासाठी पण तो प्रत्येक मॅच ऑलमोस्ट झारखंडसाठी खेळला किंवा खेळतोय. बी सी सी आयने तर त्याला सांगितलं आहे की राजा माझ्या तू थोडीशी रेस्ट कर, तू विजय हजारे ट्रॉफीचे सगळे मॅचेस खेळू नको. रणजी ट्रॉफीमध्ये पण प्रत्येक मॅचमध्ये ईशान किशन टर्नअप झालेला आहे. इंडिया एसाठी त्याचे चांगले परफॉर्मन्सेस आहे. ज्या ईशान किशनला 2 वर्षापूर्वी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट कमी कालावधीपूर्वी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नाही देण्यात आलं, त्याच ईशान किशनला बी सी सी आयने या सिटिंग वाईस कॅप्टनसोबत रिप्लेस केलं आहे, जो आहे शुभमन गिल. आणि प्लेईंग 11मध्ये पण ईशान किशनच असेल. अजून एक चांगला मेसेज बी सी सी आयकडनं गेला आहे की काय, की खूप लोकांचं आता असं परसेप्शन झालं आहे की जे रणजी ट्रॉफी असेल, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी प्लेयर्स कशाला वापरता की आय पी एलमध्ये त्यांचा चांगला भाव मिळो किंवा आय पी एल ऑप्शन अगोदर त्यांना चांगले काहीतरी किंमत मिळो. विजय हजारे ट्रॉफीकडे पण आता जस्ट लास्ट मंथमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीने 2 मॅचेस खेळल्या म्हणून लोकांचं किंचितचं लक्ष वाढलेलं आहे. बरोबर. बट एक अजून बी सी सी आयकडनं कमिंग बॅक टू द टॉपिक मेसेज जातो की तुम्ही समजा जर मुश्ताक अलीमध्ये परफॉर्मन्स केलं, विजय हजारेमध्ये परफॉर्मन्स केलं, रणजी ट्रॉफीमध्ये परफॉर्मन्स केलं तर तुम्ही नॅशनल सिलेक्शनसाठी एलिजिबल आहात आणि तुमच्या परफॉर्मन्सेस समजा एकदम एक्सेप्शनल आहे, जी ईशान किशनसोबत केस झाली तर तुम्हाला नॅशनल टीममध्ये पण आम्ही प्राधान्य देऊ. हे आय पी एलच्या व्यतिरिक्त आहे. सो वेल डन टू अजित अगरकर अँड अदर सिलेक्शन पॅनल कमिटी मेंबर्स. प्रज्ञा नौजा झाला, आर पी सिंग झाला आणि टीम इंडियाची थिंक टँक असेल, गौतम गंभीर असेल, अजित अगरकर असेल, सितांशू कोटक असेल. सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट, अजून एकदा सिलेक्टर्सला आणि कोचला गौतम गंभीरला क्रेडिट का द्यायला पाहिजे, कारण एशिया कप अगोदर त्यांना जेन्युनली वाटत होतं की शुभमन गिलची जागा प्लेइंग 11मध्ये बनते. शुभमन गिल तसं टेक्निकली बघायला गेलं तर त्यावेळेला T20 फॉर्मॅटमध्ये आणि आत्ता पण शुभमन गिलचे काही फॅन्स माझ्यावर नाराज होतील, पण जे खरं आहे ते खरं आहे ॲटलिस्ट या मोमेंटला, की त्याची जागा प्लेइंग 11 काय 15मध्ये पण बनत नाही. यशस्वी जयस्वालला आपण सबस्टिट्यूट म्हणून वापरतो आहे, तर अक्षर पटेलला डावळून त्याचं व्हाईस कॅप्टन्सी पद काढून घेतलं आणि शुभमन गिलला प्लेइंग 11मध्ये रिइन्स्टेट केलं. यशस्वी जयस्वालला कायमचा बाहेरचा रस्ता दाखवला. दिस वॉज ऑन वॉट बेसिस. आता ईशान किशन, आता हे म्हणतात इंग्लिशमध्ये की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. ईशान किशनला साथ पण मिळाली नशिबाची, की ज्यावेळेला त्याचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बार एकदम अप जात होता, शुभमन गिलचा परफॉर्मन्स एकदम एशिया कपमध्ये डाऊन गेला. फक्त एकदा असं झालं की शुभमन गिलनी 30चा 5 इनिंग्समध्ये स्कोअर पार केला
कारण अभिषेक शर्मा आणि बाकीची आपली बॅटिंग एवढी फिनॉमिनल होती लोअर ऑर्डर आणि मिडल ऑर्डर की आपल्याला जास्त शुभमन गिलची गरज काय भासली नाही. सो बोथ ऑफ दीज फॅक्टर्स कोइन्साइडेड ॲट वन्स आणि म्हणून सिलेक्टर्सचा निर्णय आसान झाला. बट क्रिटिसिझम जे सिलेक्टर्स काही क्वार्टर्समधनं फेस करतात आय थिंक ते माइंडलेस आणि बेसलेस आहे. कारण ईशान किशन 100% प्लेइंग 11चा हिस्सा वर्ल्ड कपसाठी असायलाच हवा. शुभमन गिल डिस्पाईट द फॅक्ट दॅट ही इज दी करंट ODI कॅप्टन ॲज वेल एज द टेस्ट कॅप्टन, त्याची जागा बनत नाही तर नाही बनत. सो मीडियाचं क्रिटिसिझम, फॅन्सचा बॅकलॅश कन्सिडरेशनमध्ये घेऊन BCCI आणि सिलेक्टर्सनी हा निर्णय घेतला. सो कुडोज टू देम, त्यांच्या हिमतीला पण सलाम. आणि शुभमन गिलसाठी ॲम्पल ऑफ ऑपॉर्च्युनिटीज असतील. मी हे बिलकुल म्हणत नाही की तो एक चांगला T20 प्लेअर नाही आहे. हे स्टॅट्स आर वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड. तुम्ही मागच्या 3 वर्षाचे त्याचे स्टॅट्स बघा, ॲनालिसिस बघा. गुजरात टायटन्ससाठी खेळताना मागच्या 3 वर्षापासून त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आहे. बट 2022च्या T20 वर्ल्ड कप एक्झिटनंतर रोहित शर्माने जी आयडिओलॉजी सेट केलेली आहे तोच पॅटर्न फर्मली गौतम गंभीर म्हणा किंवा सूर्यकुमार यादव जो आपला T20 कॅप्टन आहे तेच फॉलो करतात. सध्या अँकरची मला वाटतं की T20 क्रिकेटमध्ये गरज नाही. फॉर एक्झाम्पल एक विराट कोहलीसारखा प्लेअर असेल किंवा शुभमन गिलसारखा प्लेअर असेल की त्यांनी एक एंड वाचून ठेवायचा आणि दुसऱ्या एंडमध्ये जो पण बॅट्समन येईल त्याला कंप्लीट फ्रीडम असेल की राजा माझ्या तू पहिल्या बॉलपासूनच अटॅक कर, बरोबर. असं आय डोंट थिंक सो त्या अँकरची काय गरज आहे. कारण जेवढा जास्त स्कोर आपल्याला करता येईल तेवढा बेस्ट आहे. कारण इंडियाची बॉलिंग वर्ल्ड क्लास आहे. तुमच्याकडे चक्रवर्ती आहे, अर्शदीप सिंग आहे, तुमच्याकडे जसप्रीत बुमराह आहे, अजून काय हवं तुम्हाला, अक्षर पटेल आहे. सो कोणते पण टार्गेट आय थिंक इन एक्सेस ऑफ 180 आपण इझिली डिफेंड करू शकतो. पण 180च का हवे. समजा जर तुमच्याकडे 220-230 करायची कुवत आहे तर तुम्ही 180-190ला का सॅटिस्फाईड होत आहे. सो दॅट इज अ व्हेरी गुड लॉजिक. आणि म्हणूनच यासाठी हा डिसिजन कम्प्लिटली जस्टिफायबल आहे की ईशान किशनला प्रायोरिटी द्या, शुभमन गिलचा टाईम वाटलंच तर नंतर येईल. सो हेच माझं ॲनालिसिस होतं. तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला माझं मत पटलं की नाही हे जरूर न चुकता खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीबडी, बाय.